टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। करमाळा तालुक्यातील सर्वात महत्त्वाचा समजणारा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जी आहे ती पार पडलेली आहे। आज निकालाला थोड्या वेळामध्ये सुरुवात होते। आपण सध्या मतदान केंद्रावरती आहोत। आपण पाहतोय की आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे पेपर आहेत मतदानाचे ते सध्या बाहेर काढण्याची जी आहे ती सुरुवात होते। या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आमदार नारायण पाटील असतील तसेच माजी आमदार संजय मामा शिंदे असतील हे देखील निवडणूक लढवत आहेत। आपण पाहू शकतो की सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार शिल्पा टोकळे देखील या ठिकाणी आहेत। 72 टेबलावरती मतमोजणी होते। मॅडम काय सांगाल, कशा पद्धतीने या मतदानाचं नियोजन करण्यात आलंय? किती कर्मचारी, किती 72 टेबल आहेत, एकूण 72 टेबल आहेत। सर्व 72 मतदान केंद्र आणि 72 टेबल आहेत। प्रत्येक टेबलवर 5-5 कर्मचारी आपण नेमलेले आहेत। जशी गरज पडेल तसं अजून आपण वाढवणार आहोत। या साधारण 250 ते 300 कर्मचारी आपण नेमलेले आहेत। सर्वसाधारणपणे 4 वाजेपर्यंत काउंटिंगची प्रक्रिया पूर्ण होईल असा अंदाज आहे। काय सांगाल मॅडम, अगदी याच्यामध्ये पोलीस स्टाफ देखील मोठा दिसतोय। किती दिवसापासून साधारण याची तयारी? सगळं 1.5 महिन्यापासून ही तयारी चालू आहे। म्हणजे दिसताना आपल्याला फक्त मतदान आणि काउंटिंग ह्या गोष्टी दिसतात, परंतु प्रशासनाची तयारी ही 1.5 महिन्यापासून चालू आहे। सुरुवातीला पहिला कुठला निकाल अंदाजे बाहेर येऊ शकतो? ऊस उत्पादक असेल, सोसायटी? ऊस उत्पादक गट पहिला, संस्था प्रतिनिधी संस्था आणि बिगर संस्थाचा, आणि त्यानंतर ऊस उत्पादक गटाचा अंतिम निकाल किती वाजेपर्यंत येईल? 5 वाजेपर्यंत। नक्कीच आपण पाहू शकतो की 72 टेबलांवरती ही मतमोजणी सुरुवात झाली असून साधारण 5 वाजेपर्यंत अंतिम निकाल बाहेर येईल अशी माहिती जी आहे ते तहसीलदार शिल्पा टोकळे यांनी यावेळी बोलताना दिली आहे। कॅमेरामन हर्षवर्धन गाडेसह चित्रकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा।